आज आपण अत्यंत महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहे। सर्वांनी मन लावून लक्ष द्यायचं, तुमच्या मनातलं काय आहे ते काढून टाकायचं, अभ्यास नाही, बरोबर ना? जानू लक्ष दे। सर्वात महत्त्वाचं की मनामध्ये अभ्यास। तुला मन आहे का रे? हा, खरं सांग, काय मग तुझ्या मनात? काय पण नाही? अरे अभ्यास मनात ठेव की। काय पण नाही तर मग फायदा काय मग तुझ्या मनाचा? तुझं मन मग देऊन टाक कोणाला तरी, नाही कोणाला तर मला तरी दे। अभ्यास करतो का घरी? हा, चल फळ्याकडे लक्ष दे, मन लाव। कोणालाही प्रश्न विचारणार। तुम्हाला माहिती आहे आपल्या लेक्चर मध्ये तसलं काय जमत नाही। तू वर्गात कुठेही बस, कोणाही तिकडे कोपऱ्यात जाऊन बस, तुला उत्तर द्यावं लागेल। आणि उत्तर द्यावं लागेल म्हणजे लक्ष द्यावं लागेल। कळालं का नाही? आजकाल ते बघा युट्यूबला फेसबुकला मी असं बघतो, ये बावळ्या लक्ष दे, तू बावळ्या आहे का? पोरग हे। आणि मी तुला काय करतो, टकाटक शिकवतो। काय शिकवतो? टकाटक। पोरग काय करते माहितीये का आमच्या इकडचं? असं टेबलवर, सर हे टकाटक काय असतं? अरे म्हटलं तू जानू आहे, तू फक्त माझ्याकडे लक्ष दे आणि फळ्याकडे दे। दोन पैकी एक तुला लक्ष द्यावं लागेल, द्यावं लागेल का नाही? बरोबर ना? आपण नवीन शब्द शोधून काढणार आहे। कसा नवीन? एकदा बार बार। काय म्हणलं रे? एक बार। कसं लक्षात ठेवायचं? एकदा शिकवलं की बार बार लक्षात आलंच पाहिजे, नाहीतर फायदा काय मग? चल दे लक्ष। आपण आज शिकणार आहे प्रिफिक्स। याला मराठीमध्ये काय म्हणतात? उपसर्ग। हे काय मी इथं प्रिफिक्सचे वर्ड्स इंडिकेट इथं केलेले आहेत। इथं बघ ॲटो आहे, बाय, एम, इन, इंटर, मल्टी, नॉन, प्री, सुपर आणि अन असे शब्द आहेत। आणखी बरेच शब्द आहेत, बरोबर ना? याच्यापासून आपल्याला नवीन शब्द बनवायचा आहे। प्रिफिक्स हे शब्दाच्या अगोदर लागतं, शब्दाच्या अगोदर लागतं। कुठं लागतं रे? शब्दाच्या। आता मी इथं तुम्हाला एक्झॅक्ट कळण्यासाठी कोणत्या शब्दाच्या अगोदर काय लावणार हे कळण्यासाठी इथं मी शब्द दिलेले आहेत। तुम्ही मला याच्यापासून न्यू सांगायचं आहे। माझा पहिला शब्द आहे मोबाईल, तर याच्यापैकी कोणतं शब्द लागणार इथं? शाबास। काय लागणार रे? बघा बरं तू कसा टकाटक बोलतो। ऑटो आणि काय लागणार आहे पुढे? मोबाईल। शाबास। काय लागणार रे मला इथं अगोदर? ऑटो। बरोबर का? चला आता आहे माझ्याकडे सायकल शब्द आहे, तर काय होणार? बायसिकल। सायकल बायसिकल काय होणार? बायसिकल। कोणता शब्द लागला भाऊ? लागला का नाही? हा। पॉसिबल आहे भाऊ, इम्पॉसिबल होणार। पॉसिबलचं काय होणार? इम। इम शब्द तू कुठं लावलाय? शब्दाच्या अगोदर लावलाय। कुठं लावलाय? अगोदर लावलाय। कुठं लावलाय? अगोदर लावलाय। कुठं लावलाय का? अगोदर लावलाय। बरोबर आहे का नाही? तू अगोदर काय करते? अगोदर आपण दात घासतो, नंतर ते तर मला माहितीच आहे, बरोबर? अजून पहिले काय करतो आपण? दात घासतो, नंतर नाश्ता करतो, नंतर शाळेत जातो। असं कधी असं होतं का आंघोळ नाही केली गेलं शाळेत पडून? तू करतोय तसं मला माहिती आहे। तू बऱ्याच वेळा आंघोळ करत नाही, लगेच छू। कोण आंघोळ करत नाही सांगा बरं? तसं शाळेत जातो दररोज। आंघोळ न करता शाळेत कोण जात आहे? मी 2 वेळा आलो होतो। शाबास। बघा किती प्रामाणिक पोरग आहे। म्हणूनच मला त्या दिवशी लय डेंजर वास येत होता, म्हटलं काय झालं? बघा पोरं काय करताय? सेंड मारून येते, बरोबर का रे? चल पॉसिबलचं काय होणार मला सांग? शाबास। पूर्व मी इम लावणार आणि त्याच्या पुढे मी हा शब्द लावणार पॉसिबल, तर काय होणार? इम्पॉसिबल। शाबास। कळलं? हा। आता माझ्याकडे आहे विजिबल, तर मी काय लावणार आता? म्हणजे मी सुरुवातीला आय लावणार, आयन लावणार आणि त्याच्या पुढे हा माझा शब्द जसाचा आणि माझा नवीन शब्द तयार होणार इनविजिबल। नेटचं काय लावणार? नेटचं याच्यातलं काय लावणार आहे? इंटरनेट। शाबास।
इंटरनेट आणि पुढे लावणार नेट. वाचन तुम्हाला असं शिकवतो ना आपण, पहिले 12 खडी, नंतर इन, नंतर टर, नंतर पर, मेंट, सेंट, केंट, पेंट. तसंच वाचायला येतं ना आपल्याला. डायरेक्ट वाचायला येतं का सगळं? वाचायला येतच नाही. तुम्हाला असं शिकवलं का इंटर आणि नेट. पुढे आहे टास्क. टास्कचं काय होणार रे? टास्कचं याच्यामध्ये काय येणार? सुपर येणार नाही, प्री येणार नाही, अन येणार नाही. काय येणार? मल्टी टास्क. होतं काय? MUL लक्ष दे. MULTI मल्टी आणि पुढे काय होणार? टास्क. मल्टी टास्क. कळलं? आता आहे पॉलिटिकल. पॉलिटिकलचं काय होणार? नॉन पॉलिटिकल. काय होणार आहे? पॉलिटिकलचं काय होणार आहे? नॉन पॉलिटिकल. कोणता शब्द लागला अगोदर? नॉन. हा नॉन म्हणजे काय झालं आपलं? कोणता नवीन वर्ड तयार केला आपण? नॉन पॉलिटिकल. तो काय झाला? प्रिफिक्स. काय झालं रे? आता पे. पेचं काय होणार आहे? प्रिपे. पेचं काय होणार आहे? प्रीपे होणार आहे. कोणता लागला अगोदर? प्री लागले. कळलं का रे? याला काय म्हणायचं सांगा मग? प्रिफिक्स. आता पॉवरचं काय होणार सांगा? सुपर पॉवर. सुपर तुम्हाला मी अगोदर दिलेलं आहे. मग आता मला सांगा हॅपीचं काय होणार? अनहॅपी. अन शब्द अगोदर लागलाय. क्लिअर? केअर, अनकेअर. अन लागलं अगोदर, बरोबर ना? लाईक, अनलाईक. अन अगोदर लावलंय तुम्ही. म्हणजे तुम्हाला आता कळालं की प्रिफिक्स वर्ड्स कुठे लावतात? शब्दाच्या. मी अंडरलाईन केलेलं आहे. हे न्यू इंडिकेटर वर्ड्स आणि हे त्याच्यापासून बनवलेले न्यू वर्ड्स. सगळ्यांना कळालं? हे इंडिकेटर वर्ड्स त्याच्यापासून बनवलेले हे न्यू वर्ड्स. क्लिअर? किती मार्काला प्रश्न येतो? 2. क्लिअर? 2 मार्काला येतो. आणि हे 10वी पर्यंत सगळ्यांना आहे. सफिक्स प्रिफिक्स 9वी पर्यंत तर फिक्स आहे. क्लिअर? चला आता आपल्याला पुढे जाऊया आपण. आता बनवूया आपण सफिक्स. याला मराठीमध्ये प्रत्यय म्हणतात. काय म्हणतात रे? प्रत्यय. मराठीमध्ये त्याला प्रत्यय म्हणतात. आता हा शब्द लागतो, प्रिफिक्स लागतो शब्दाच्या नंतर. वर्डच्या पुढे लागतो रे, नंतर लागतो. हे काय म्हटलं सांग? शाबास. काय म्हणलं? शब्दाच्या नंतर. आता काय मी इथं तुम्हाला इंडिकेटर दिलेले आहे. एबल, एज, अन, अँड हे सगळे इंडिकेटर दिले. शन, मेन, सीक. या इंडिकेटर वरून तुम्हाला याच्यापासून काय बनवायचं आहे? न्यू वर्ड्स बनवायचं आहे. सफिक्स प्रिफिक्स. बरोबर? चला आता आहे रीड. रीडचं काय होणार? रीडेबल. मग काय होणार सांगा? READABLE. कळालं? तुम्ही इथं नवीन काय लावलंय रे? अगोदर लावलं की नंतर लावलंय? नंतर लावलं की काय होणार? सफिक्स. अगोदर लावलं की काय होणार? प्रिफिक्स. पाठ करा. बॅगचं काय होणार आहे? बॅगिंग. काय होणार? BA फक्त इथं डबल G लावायचं आणि AGE लावायचं. काय लावलं रे? एज लावला. कळलं दीदी? कळलं तुला? कळलं ना? तुला तर चांगलंच कळालं. तर लक्ष दे मला. फास्ट. फास्ट टेन. फास्ट टेन. मग काय होणार? FAST आणि त्याच्या पुढे काय लावणार? EN. आपण नवीन वर्ड्स लावलाय नंतर. आता आहे डिपेंड. तर काय होणार? डिपेंडन्स. काय होणार? DPEN. डिपेंडन्स. डिपेंडन्स. आता एक लक्षात ठेवा. तुम्हाला मी म्हणजे शॉर्टकट मध्ये सांगतो की नेमकं काय काढायचं आणि काय नाही काढायचं. आता हे डिपेंड. तर इथं काय होणार? डिपेंडंट. डिपेंडंट होणार ना आपलं. तर डिपेंडचं डिपेंडंट होणार. ते पुढच्या शब्दामध्ये सांगतो तुम्हाला. काय करायचं? डिपेंड डी
बरोबर. आणि त्याला काय लावायचं ENT. मग काय झालं सांगा, डिपेंडंट. म्हणजे याच्या पुढे काय लावलं आपण, ENT लावलं, डिपेंडंट. आता कॉन्फिडन्स, इथं बघा काय लावणार, हे आहे कॉन्फिडंट, तर काय लागणार, कॉन्फिडन्स होणार. काय होणार, कॉन्फिडन्स. मग चला बोला स्पेलिंग काय होणार, CON कॉन्फिडन्स. काय होणार आहे, कॉन्फिडन्स. बरोबर. काय होणार आहे, कॉन्फिडन्स. बरोबर. हा, तर कॉन्फिडंटचं काय होणार, कॉन्फिडन्स होणार. कळलं, कॉन्फिडेंट आहे इथं, तर इथं काय होणार, डन्स होणार. पक्क लक्षात ठेव. काय लावलं रे बाळा आपण, हे लावलं. आता फुलचं काय होणार सांगा बरं, इथं सांग पटकन. काय होणार, फुलिश. स्पेलिंग बोला, FOOLISH. तू हे लावलं. रिअलचं काय होणार, रिअलचं काय होणार, रियालिटी. काय होणार स्पेलिंग, REALITY. हा शब्द लावलाय, बरोबर का. रजाउद्दीन. सॉफ्टचं काय होणार, सॉफ्टली. SOFTLY, सॉफ्टली. डेव्हलपचं काय होणार आहे, डेव्हलपमेंट. काय होणार आहे, डेव्हलपमेंट. DEVELOPMENT. काय लावलं बाळा आपण यांना, MENT लावलं. डेव्हलपचं काय केलंय आपण, डेव्हलपमेंट केलं. मेंट लावलं, डेव्हलपमेंट. एज्यूचं एज्युकेशन, बरोबर. आपण त्याला पुढं लावणार. लीडरचं काय होणार, लीडरशिप. हा शब्द लागणार, लीडरशिप. बरोबर. मग आता मला सांगा, रिफ्लेक्टचं काय होणार, रिफ्लेक्शन. शाबास. रिफ्लेक्टचं होणार आहे रिफ्लेक्शन. काय होणार आहे, रिफ्लेक्शन. शाबास. रिफ्लेक्ट, TION लागलं, तर रिफ्लेक्टचं होणार आहे रिफ्लेक्शन लागणार. रिफ्लेक्शन. TION लागणार, STION लागणार. म्हणजे हे जे शब्द आहेत, हे शब्द आपल्याला कुठं लागणार आहेत रे, हे जे आपण वर्ड्स लावले, इथं लक्षात ठेवा. इथं काय लावलंय, एबल. नंतर लावलं, अगोदर लावलंय. इथं एज लावलंय, इथं लक्षात ठेवा. अंडरलाईन मध्ये लक्षात ठेवा, बरोबर का. आणि जसा जसा तुम्ही इथं मेंट लावलंय, इथं शन लावलंय, लीडरचं लीडरशिप लावलंय, तर लीडरशिप. कळलं तुम्हाला, हे लावायचं लीडरशिप इथं द्यायचं. कळालं सगळ्यांना. याला आपण काय म्हणलोय, सफिक्स. काय म्हणलोय, सफिक्स वर्ड्स. पेपर मध्ये किती मार्काला, एक तर तुम्हाला हे असं येतं, आणि हे असं आल्याच्या नंतर तुम्हाला हे येतं का नाही. हे मी तुम्हाला समजण्यासाठी लावलंय की आपण शब्दाच्या पुढे काय लावू शकतो. हे तुम्हाला येणार नाही पेपरला, हे येतं आणि त्याच्या पुढे असं डॅश करून हा नवीन शब्द तुम्हाला काय करायचा असतो, लिहायचा असतो, बनवायचा असतो. सगळ्यांना कळालं, पक्का कळालं, ओके कळालं. चला डन.